येथील विटा हायस्कूल, संभाजी भगवान पवार ज्युनियर कॉलेज विटा येथे 2024-25 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत गुरुकुल विभागातील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा विटा हायस्कूल येथे शनिवार दिनांक 8 मार्च 2000 रोजी संपन्न झाला। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षण विभागाचे माजी चेअरमन माननीय माधवराव दादा मोहिते होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री विकास राजे गट शिक्षणाधिकारी खानापूर पंचायत समिती विटा व माननीय श्री किरण धर्माधिकारी स्टेट टॅक्स GST ऑफिसर महाराष्ट्र राज्य होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व पाहुण्यांचं स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री हनुमंत जाधव यांनी केलं। त्यांनी आपल्या भाषणामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन करण्यामागचा उद्देश नमूद केला। त्यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत बुके व शाल देऊन केलं। कार्यक्रमाला पत्रकार माननीय सिराजभाई शिकलगार, माननीय सचिन मस्के, अजीम तांबोळी, विटा पोलीस स्टेशनचे पवार साहेब, सकटे साहेब, शहा साहेब व अन्य मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी विद्यालयातील 160 ते 170 गुरुकुल विभागातील कला, क्रीडा, विविध बौद्धिक स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व इत्यादी स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री धर्माधिकारी आपल्या भाषणात म्हणाले की जिद्द, कठोर मेहनत व चिकाटीच्या जोरावर यश हमखास मिळतं, हे या पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं। त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक केलं। माननीय श्री राजे साहेब आपल्या भाषणात म्हणाले की विटा हायस्कूल हे फक्त खानापूर तालुक्यातच नव्हे तर सांगली जिल्ह्यात एक नावाजलेलं विद्यालय आहे। आपल्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले। त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मोहिते दादा म्हणाले की आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचं यश पाहून मी भारावून गेलोय। विद्यार्थ्यांनी यशाची कमान सतत उंचावत ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं। या प्रसंगी गुरुकुल आदर्श विद्यार्थी म्हणून कृष्णदू कोष्टी व वरद भंडारे, तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून कुमारी मनस्वी जंगम व अनन्या कोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। या सर्व बक्षीस वितरणाचं काटेकोर नियोजन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ अस्मिता पवार मॅडम व गुरुकुल प्रमुख श्री काळे डिके सर यांनी केलं। या प्रसंगी जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षिका सौ अस्मिता पवार मॅडम यांनी केलं, तर आभार विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री भंडारे KS सर यांनी मानलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।